बैठक होती, काही दौरे वगैरे केले जाणार आहेत अशी देखील माहिती आहे। आज शिवसेना नेत्यांची बैठक होती। शिवसेना भवनात आम्ही सर्व शिवसेनेचे नेते दर मंगळवारी शिवसेना भवनामध्ये बैठक घेऊन महाराष्ट्रातला संघटनात्मक आढावा घेतो। ही आज बैठक झाली। बैठकीमध्ये अनेक विषय चर्चेला येतात। आज राज्यातले सर्व उपनेते हजर होते। 2 मार्चला राजनजी 2 मार्च ना शिवसेनेचे नेते राजन विचारे यांचं सर्व शिवसेना नेत्यांना ठाण्यात यायचं निमंत्रण आहे। 2 मार्चला शिवसेनेचे सर्व नेते ठाण्यात जाणार आहेत। महत्त्वाच्या बैठका, कार्यकर्त्यांना भेटणं, पदाधिकाऱ्यांना भेटणं, संवाद साधणं। सगळ्यात आधी टेंबी नाक्यावर जाऊन माननीय धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून आम्ही पुढल्या कार्यक्रमाला जाऊ। सर्व शिवसेनेचे नेते मंडळ बऱ्याच दिवसांनी ठाण्यामध्ये आम्ही एकत्र जमतो आहोत। ठाण्यामध्ये संघटनात्मक बांधणीचं काम राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। त्या संदर्भात तिथे चर्चा होईल। पुढल्या टप्प्यामध्ये आम्ही पालघर, रायगड, बीडला असं ठरत आहे। पण ज्या बैठका सध्या सुरू आहेत त्याचा भर हा पूर्णपणे संघटनात्मक बांधणीवरच आहे। नाही, तुम्ही ठाण्यापासून सुरुवात करता, थेट शिंदेंना आव्हान पहिल्याच दौऱ्यामध्ये असं दिसतंय। आव्हान देण्या एवढे ते मोठे नाही आहेत बरं का। अमित शहांचा पक्ष चालवत आहेत ते। ठाण्याचं महत्त्व शिवसेनेच्या जीवनामध्ये फार मोठं आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यामध्ये मिळाली। ठाण्याचं आणि शिवसेनेचं एक नातं आहे आणि प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरेसुद्धा अनेकदा ठाण्याचा विचार करूनच करत होते। आणि ठाण्यातलं वातावरण आता बदलायला लागलेलं आहे। उद्याच्या महानगरपालिका असतील, 4.5 वर्षानं येणाऱ्या लोकसभा, विधानसभा असतील, आम्ही आतापासून तयारी करतो। हळूहळू पैशाचा जोर ओसरेल बरं, हळूहळू पैशाचा जोर ओसरेल आणि ठाणेकरसुद्धा योग्य मार्गाने येतील याची मला खात्री आहे। आज सीमा भागातले प्रमुख कार्यकर्ते एकीकरण समितीचे हे सकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना भेटले। सीमा भागात बेळगावात खास करून पुन्हा एकदा ते कन्नड रक्षण वेदिके आणि मग त्यांना कर्नाटक सरकारचा असलेला पाठिंबा या माध्यमातून एकीकरण समितीचे कार्यकर्ते, मराठी कार्यकर्ते यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे। तडीपाऱ्या काढलेल्या आहेत। आता मला शुभम शेळके व त्यांचे कार्यकर्ते आम्हाला उद्धवजींना भेटले, मग त्यांनी सेनाभवनात त्यांना चर्चेला पाठवलं। अमित शहा यांनी काही महिन्यापूर्वी एक बैठक 2 राज्यांची घेतली होती आणि दोन्ही बाजूनी 3 प्रमुख लोकांची एक शांतता कमिटी नेमली। त्याचं काय झालं? एका बाजूला बेळगावातला जो अत्याचार होते मराठी लोकांना, अत्याचार करणाऱ्यांच्या मागे कर्नाटकचं अख्खं मंत्रिमंडळ उभं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर साधी भूमिका घेतली नाही। हे दुर्दैव आहे। आम्ही त्या मंडळाला सांगितलं, प्रतिनिधी मंडळाला बेळगावच्या, उद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न उचलू। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून आम्ही याबाबत सांगू की तुम्ही यात लक्ष घाला। आणि तसं झालं नाही तर शिवसेना नेत्यांचं एक डेलिगेशन हे बेळगावात जाईल आणि तिकडल्या
मराठी बांधवांचा विषय समजून घेईल. हा प्रश्न जोपर्यंत न्याय दोन्ही बाजूने शांतता राखावी या मताचा आम्ही आहोत. आणि दोन्ही राज्यांची जबाबदारी. दिल्लीत अधिवेशन सुरू झाल्यावरती आम्ही गृहमंत्र्यांकडे हा विषय नेऊ. पण सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घातलं पाहिजे. पण राऊतसाहेब, कर्नाटकात सध्या विद्यमान सरकार काँग्रेसचं आहे. अशा वेळेस महाराष्ट्र प्रश्न कोणत्या सरकारचं आहे, कोणत्या पक्षाचं आहे हा नाही. येडियुरप्पाचं सरकार असताना सुद्धा अशा घटना घडतच होत्या ना. येडियुरप्पाचं सरकार हे भाजपचं सरकार होतं, तेव्हाही वेगळं वातावरण नव्हतं. महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार असताना सुद्धा बेळगावात हे घडत होतं. मी स्वतः गेलो आहे. त्या काळात माझ्यावर 4 खटले तिथे दाखल झाले आहेत. मी अजूनही जातो तारखेला. खरं म्हणजे एकनाथ शिंदेंनी तिकडे जायला हवं आवडतो. एरवी जातात, पण आतापर्यंत ते बेळगावात गेले नाही आहेत. बेळगावात ते लढवय्या माणूस आहे असं म्हणतो. बेळगावात का जात नाहीत ते आणि त्यांचे लोक. आणि ती जी अमित शहाने जी एक कमिटी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाचे खासदार आहेत. इचलकरंजीचे काय करतायत? जयंत पाटील यांची भेट झालेली आहे. कोणाची? बावनकुळे आणि जयंत पाटील. बरं, चर्चा असतात की जयंत पाटील भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील, त्यांच्यासाठी एक मंत्रिपद राखीव ठेवण्यात आले. बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. आणि महसूल मंत्रीचं काम ग्रामीण भागात फार असतं. जयंतराव हे एक जबाबदार नेते आहेत. एका प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे. विधिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याला जर कोणी भेटत असेल तर त्यात वावगं काय आहे? इंद्रजित सावंत, इंद्रजित सावंत. एक शेवटचा प्रश्न मराठीत. राऊतसाहेब, तुमच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेले आहे की पुण्याचे अरे सोड रे, अरे सोड. इंद्रजित सावंत, राऊतसाहेब, इंद्रजित सावंत यांचा मुद्दा आज शिवसेना की बैठक थी, क्या कुछ जो है बैठक में बैठक में ऐसा है, ये एक नेताओं की बैठक शिवसेना भवन में हमेशा होती है. हमने ये तय किया है कि पूरे राज्य का दौरा करेंगे, पूरे राज्य में घूमेंगे और पार्टी का जो एक ताकत है वो बढ़ाएंगे. सबसे पहले हम 2 मार्च को थाना में जाएंगे. पूरा दिन हम थाना में रहेंगे, काम करेंगे, लोगों को मिलेंगे. हमारे जो नेता है वहाँ के राजन विचारी जी, उन्हें हमें न्योता दिया है सबको कि आप थाना से शुरुआत करिए. तो हम थाना में जाएंगे, सबको मिलेंगे. आनंद दिघे जी का जो वहाँ स्टैचू है तेमी नाका पर, उनके घर के सामने, वहाँ उनको अभिवादन करेंगे और काम को शुरुआत करेंगे.